नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. दहशतवादाचा एकत्रित सामना करण्याचा भारत आणि अमेरिकेच्या राष्ट्रप्रमुखांचा भेटी दरम्यान निर्धार. पाकिस्तानातल्या हिजबुल मुजाहिदीन संघटनेचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीन अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित. 1 जुलैपासून जम्मू काश्मीरमध्ये जीएसटी कर प्रणाली लागू करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील. कोल्हापुरातला प्रतिष्ठेचा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांना प्रदान. कृषी कर्जमाफी हे शेतकऱ्यांच्या समस्येचं उत्तर नाही. उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावं. मोहन भागवत. पावसाच्या सोबतीनं संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबनच्या पालख्यांचं मार्गक्रमण. इंदापूर इथं आज दुसरं गोल रिंगण. आणि राज्यात अनेक ठिकाणी वरुणराजाची कृपा. कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस. मुंबई उपनगरी रेल्वे सेवा काहीशा विलंबानं सुरू. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर उभय नेत्यांची ही पहिलीच भेट असल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या भेटीबाबत उत्सुकता होती. या भेटीत दहशतवादाचं आव्हान, अफगाणिस्तानमध्ये शांतता, याबरोबरच संरक्षण, सागरी व्यापार, अणुपुरवठादार देशांच्या गटातलं सदस्यत्व तसंच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद सदस्यत्व आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. जगभरात अनेक ठिकाणी पाकिस्तानच्या भूमीवरून होत असलेल्या दहशतवादी कारवायांना पाकिस्तान सरकारनं प्रतिबंध करावा, तसंच मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या आरोपींवरचा खटला लवकरात लवकर निकाली काढून दोषींना कडक शिक्षा करावी, अशा सूचना पाकिस्तानला देण्याचा निर्णय उभय नेत्यांनी यावेळी घेतला. दहशतवाद हे आता जागतिक आव्हान असून त्यावर मात करण्यासाठी दोन्ही देश संयुक्तपणे प्रयत्न करतील. अफगाणिस्तानमध्ये शांतता नांदावी यासाठी दोन्ही देशांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचं निश्चित केलं आहे, असं जयशंकर यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि अमेरिका दरम्यान संरक्षण तसंच सागरी व्यापार आणि सहकार्य वाढवण्याबाबतही उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं जयशंकर यावेळी म्हणाले. भारत ही जगातली सर्वात मोठी वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून मोदी यांनी राबवलेली आर्थिक धोरणं प्रशंसनीय आहेत, असे उद्गार डोनाल्ड ट्रम्प यांनी काढले आहेत. भारत हाच अमेरिकेचा खरा मित्र असून मोदी हे महान पंतप्रधान असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. येत्या 1 जुलैपासून होणारी वस्तू आणि सेवा कर प्रणाली भारतासाठी ऐतिहासिक ठरेल, असंही त्यांनी म्हटलं. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भेटीमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातल्या संबंधांचा नवा अध्याय सुरू झाला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीनंतर दिलेल्या संयुक्त निवेदनात नमूद केलं आहे. भारत आणि अमेरिका हे जागतिक विकासाचं इंजिन असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. हर प्रकार से अत्यंत महत्वपूर्ण रही है, क्योंकि यह परस्पर विश्वास पर आधारित थी, क्योंकि इसके मद्देनजर ये हमारी वैल्यूज, प्राथमिकताएं, चिंताएं और रुचियों की समानता भी थी. आतंकवाद से लड़ना और आतंकवादियों को सुरक्षित पनाहगाहों को समाप्त करना हमारी सहभागिता का एक महत्वपूर्ण भाग होगा. हम आतंकवादी संगठनों से जुड़ी हुई समान चिंताओं के संबंध में इंटेलिजेंस और सूचना के आदान प्रदान को बढ़ाएंगे तथा पॉलिसी कोऑर्डिनेशन को यथासंभव गहरा करेंगे. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी ट्रम्प दाम्पत्यानं मोदी यांचं अगत्यपूर्वक स्वागत केलं. या स्वागताबद्दल मोदी यांनी ट्रम्प दाम्पत्याचे आभार मानले. त्यानंतर उभय नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली. चर्चेच्या अखेरीला मोदी यांनी ट्रम्प यांना भारत भेटीचं निमंत्रण दिलं असून त्यांनी ते स्वीकारलं आहे. व्हाईट हाऊस भेटीपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी उभय देशांच्या मंत्री आणि सचिव पातळीवर झालेल्या चर्चेत सहभाग घेतला. या बैठकीत संरक्षण, व्यापार वृद्धी, नागरी अणुसहकार्य यासारख्या अनेक मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. अमेरिकेचा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी नेदरलँडला रवाना झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला मोठा दणका बसलाय. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीन याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे. या घोषणेमुळे सलाउद्दीन याची अमेरिकेतली सर्व मालमत्ता जप्त करण्यात येईल. तसंच त्याच्याशी कोणत्याही अमेरिकी नागरिकाला किंवा संस्थेला कोणत्याही प्रकारचे व्यवहार करता येणार नाहीत. सलाउद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचं भारतानं स्वागत केलं आहे. येत्या 1 जुलैपासून जम्मू काश्मीरमध्येही वस्तू आणि सेवा कर लागू करण्याचा केंद्र सरकारचा मानस असून या संदर्भात केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना पत्र लिहिलं आहे. काश्मीर विधानसभेनं अद्याप वस्तू आणि सेवा कर विधेयक संमत केलं नसलं तरी या संदर्भात अध्यादेश जारी करण्याची सूचना जेटली यांनी मुफ्ती यांना केली आहे. मुख्यमंत्री मुफ्ती यांनीही या सूचनेला अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे 1 जुलैपासून काश्मीरमध्येही वस्तू आणि सेवा कर लागू होण्याची शक्यता आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या जीवनात सामान्य माणसासाठी अभूतपूर्व काम केलं. त्यांचं हे कार्य आणि विकासविषयक विचार नव्या पिढीला अनुकरणीय आहेत, असं प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी केलं. शाहू महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा राजर्षी शाहू पुरस्कार यंदा रघुनाथ माशेलकर यांना देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते काल हा पुरस्कार देण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. शिक्षणाबरोबरच शाहू महाराजांनी समता, न्याय, कला, क्रीडा, आरक्षण, शेती, सहकार, जलसिंचन अशा विविध क्षेत्रात राबवलेली धोरणं आजही उपयुक्त आणि मार्गदर्शक असल्याचंही माशेलकर म्हणाले. शिक्षणानं माणूस घडतो याची प्रचिती डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या रूपानं जगासमोर आली आहे. कष्ट आणि जिद्दीनं शिक्षण घेऊन माशेलकर यांनी देशातच नव्हे तर जगभरात लौकिक प्राप्त केला आहे, असं श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी सांगितलं. शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी त्याकाळी केलं. शेतकऱ्यांचा हाच विचार डोळ्यासमोर ठेवून राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी 34,000 कोटींची कर्जमाफी केली असल्याचं जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. कृषी कर्ज माफ करणं हे शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर नसून शेती फायद्याची व्हावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी काल मुंबईत व्यक्त केलं. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चरतर्फे आयोजित केलेल्या वालचंद स्मृती व्याख्यानमालेत समर्थ भारत या विषयावर त्यांनी आपली मतं मांडली. शेती फायद्यात चालावी यासाठी उद्योग आणि व्यापार जगतानं शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. शेतीमालाला योग्य दर आणि रास्त हमीभाव मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत हे लक्षात घेऊन योग्य त्या उपाययोजना करायला हव्यात, असं भागवत यावेळी म्हणाले. कृषी आणि उद्योग या वेगवेगळ्या गोष्टी नाहीत, त्याबाबत समान दृष्टिकोन बाळगण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. उद्योग आणि श्रमिक या दोघांनाही लाभ व्हावा असा विचार करून त्याप्रमाणे कृती करायला हवी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. काश्मीरमधल्या पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याविरुद्ध लढताना हौतात्म्य पत्करलेल्या जवान सावन माने यांच्या शाहूवाडी तालुक्यातल्या गोगवे घरी भेट देऊन कोल्हापूरचे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुटुंबियांचं सांत्वन केलं. माने यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 8 लाखांची तर केंद्र सरकारकडून 10 लाखांची मदत देण्यात येणार आहे. त्यासाठीचे प्रस्ताव तत्काळ तयार करण्याची सूचना पाटील यांनी पन्हाळ्याचे प्रांताधिकारी अजय पवार यांना दिल्या आहेत. केंद्र सरकारकडून सैनिकांसाठी असणाऱ्या विमा योजनेची 24 लाख रुपयांची मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याची माहिती पाटील यांनी शहीद माने यांच्या कुटुंबियांना यावेळी दिली. गोगवे गावातल्या गायरान जमिनीवर शासकीय क्रीडा संकुल उभारून या संकुलाला शहीद सावन माने यांचं नाव दिलं जाईल, असंही ते म्हणाले. शहीद माने यांचे वडील सैन्य दलातून निवृत्त झाले असून त्यांचा भाऊ सागर माने हाही सैन्यात सेवा बजावत आहे. देशरक्षणासाठी सेवा बजावणाऱ्या या कुटुंबाला केंद्र सरकारकडून जमीन मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असं आश्वासन पाटील यांनी दिलं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेतर्फे महाकवी कालिदास दिनाचं औचित्य साधून स्वरचित काव्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
पनवेल, उरण, रसायनी परिसरातल्या नवकवी, महिला आणि बुजुर्ग कवींनी या स्पर्धेत मोठ्या संख्येनं भाग घेतला होता. स्पर्धेचं उद्घाटन ज्येष्ठ गझलकार A.K. शेख यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला ज्येष्ठ कवी आणि आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे उपसंचालक डॉक्टर महेश केळुस्कर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रतिभावान कवींना अशा स्पर्धेमुळे बळ आणि प्रोत्साहन मिळेल आणि यातूनच ते भविष्यात जिल्हा आणि राज्य तसंच राष्ट्रीय पातळीवर विविध सन्मान प्राप्त करतील असा विश्वास केळुस्कर यांनी यावेळी व्यक्त केला. या स्पर्धेतल्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसं, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. स्पर्धेचं आयोजन पनवेलचे आमदार आणि परिषदेच्या पनवेल शाखेचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी केलं, तर डॉक्टर रघुनाथ पवार आणि दुर्गेश सोनार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं. पाऊस सरींनी हिरवागार होऊ लागलेला परिसर, विठुरायाच्या ओढीनं पंढरपूरच्या दिशेनं पडणारी पावलं, हातांनी टाळांनी धरलेला ताल आणि मुखी हरिनामाचा गजर, ज्ञानबा तुकारामाच्या निनादानं भारून गेलेलं वातावरण, पालख्यांच्या मार्गावरचं हे चैतन्यमय दृश्य म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा अभिमान बिंदू. संत ज्ञानोबा माऊली आणि संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्राचे थोर संत. त्यांच्या पालख्यांचं सध्या पावसाच्या सोबतीनं पंढरपूरकडे मार्गक्रमण सुरू आहे. त्यांच्याबरोबर दिंड्यांमधून अबालवृद्धही पंढरपुरात विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी निघालेत. पंढरीला दिंडीमधून जाणं म्हणजे एक सोहळाच. वर्षभरासाठी चैतन्य आणि ऊर्जा घेण्यासाठी वारकरी विठ्ठल दर्शनाच्या ओढीनं या दिंड्यांमधून पंढरपूरकडे मार्गक्रमण करत असतात. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालख्या चालल्या आहेत. ज्ञानोबांच्या पालखीनं आज सकाळी पैठणहून प्रस्थान केलं. ही पालखी आज रात्री बरडला मुक्काम करेल, तर संत तुकाराम महाराज पालखीचं निमगाव केतकीमधून प्रस्थान झालं. आज इंदापूर इथं दुसरं गोल रिंगण झाल्यावर इंदापूरमध्येच तुकोबांच्या पालखीचा मुक्काम असेल. हवामान. मुंबईसह राज्यातल्या काही भागात पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. पालघर जिल्ह्यातही पावसाची रिमझिम सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या भागात रात्री हलका पाऊस झाला. सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. नांदेडमध्ये काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, तर काही भागात पावसाची रिमझिम सुरू आहे. वाशिम जिल्ह्याच्या काही भागातही काल रात्री पाऊस झाला. गडचिरोलीत रात्री जोरदार पाऊस झाला. परभणीतही रात्री पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. रायगड तसंच रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण आणि खेडमध्ये काल रात्री मुसळधार पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरू आहे. नागपूर, बीडसह राज्यात बहुतांश भागात सध्या ढगाळ वातावरण आहे. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातही अनेक ठिकाणी दमदार पाऊस सुरू असून कोयना धरण परिसरात काल संध्याकाळपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. मुंबई आणि परिसरात रात्रीपासून पडणाऱ्या जोरदार पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला असून उपनगरीय रेल्वे गाड्या काहीशा उशिरानं धावत आहेत. येत्या 2 दिवसात कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार, मराठवाडा आणि विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादाचा एकत्रित सामना करण्याचा भारत आणि अमेरिकेच्या राष्ट्रप्रमुखांचा भेटीदरम्यान निर्धार. पाकिस्तानातल्या हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीन अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित. 1 जुलैपासून जम्मू काश्मीरमध्येही जीएसटी कर प्रणाली लागू करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील. कोल्हापुरातला प्रतिष्ठेचा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांना प्रदान. कृषी कर्जमाफी हे शेतकऱ्यांच्या समस्येचं उत्तर नाही. उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावं. मोहन भागवत. पावसाच्या सोबतीनं संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबांच्या पालख्यांचं मार्गक्रमण. इंदापूर इथं आज दुसरं गोल रिंगण. आणि राज्यात अनेक भागात वरुणराजाची कृपा. कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस. मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा काहीशा विलंबानं सुरू. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.